शुभदा कांगणे चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे। आणि आजची रेसिपी बघा सकाळच्या डब्यासाठी आहे। सकाळच्या डब्याला आपण वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या करतो। तर आज बघा मी शिमला मिरची होती घरी, तर म्हटलं चला शिमला मिरचीची मस्त अशी भाजी करूया। त्यामध्ये बघा मी दाण्याचा कूट टाकून मस्त अशी सुक्की भाजी केलेली आहे। आणि शिमला मिरची जर बघा जास्त शिजली तर ती जी चव बदली होते, ती बरोबर लागत नाही। म्हणून बघा आता या पद्धतीने मी आज भाजी केलेली आहे। घरी खूप आवडते भाजी अशा प्रकारे केल्याने। सुक्की भाजी एक चपाती जास्त खाल्ली जाते। तर बघा तुम्ही पण अशा प्रकारे सकाळच्या डब्याला किंवा दुपारच्या जेवणाला किंवा रात्रीच्या जेवणाला अशी सुक्की भाजी करू शकता। मस्त अशी रेसिपी आहे। डब्याला बघा मी आता मिस्टरांच्या डब्याला आणि मुलींच्या डब्याला भाजी केलेली आहे। मस्त अशी सुक्की एकदम अशी भाजी झालेली आहे। तर हा व्हिडिओ कंटिन्यू करण्या अगोदर तुम्ही तर माझ्या चॅनलवर फर्स्ट टाइम आला असाल तर प्लीज सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि व्हिडिओ आवडल्यावर लाईक करा। चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे बघा मी 4 ते 5 शिमला मिरची घेतलेली आहे। स्वच्छ धुवून घेतलेली आहे। तिला आता आपण बारीक असं कापून घेऊया। जास्त बारीक पण नाही कापायचे, थोडा मीडियम ठेवायचे तुकडे त्याचे। मधला गाभा असतो बघा मिरचीचा, तो काढून घ्यायचा। बघा मिरची जास्त बारीक पण नाही कापत आहे मी, मीडियम त्याचे काप करून घ्यायचे। आणि भाजी ही थोडी कचवरट ठेवायची, कच्ची ठेवायची, म्हणजे खूप छान अशी चव येते भाजीला। आणि तुम्ही तर जास्त शिजवली की ती त्याची चव नाही लागत शिमला मिरचीची। तर बघा मी आता अशा प्रकारे भाजी शिमला मिरचीची कापून घेते। शिमला मिरची बघा कापून घेतलेली आहे। एक कांदा पण कापलेला आहे। तर लगेच आपण फोडणी देऊया भाजीला। तर कढई ठेवलेली आहे गॅसवर मीडियम फ्लेमवर। त्याच्यामध्ये 1 चमचा तेल घेतलेला आहे। तेल गरम झालं की आपण कढीपत्ता त्याच्यामध्ये ॲड केलेला आहे। कढीपत्ता चांगला तडतडला की त्याच्यामध्ये बघा 1 कांदा घेतला होता बारीक कापून, तो मी ॲड केलेला आहे। कांदा चांगला परतून घ्यायचा आहे। कांदा बघा चांगला परतलेला आहे। आता ह्याच्यामध्ये मी 1 टोमॅटो कापून घेतला आहे, तर तो पण ह्याच्यामध्ये आपण ॲड करूया। टोमॅटो पण चांगलं असं परतून घेऊया कांद्याबरोबर। टोमॅटो पण बघा चांगला परतून झालेला आहे, चांगला सॉफ्ट झालेला आहे। तर आता ह्याच्यामध्ये आपण सुके मसाले ॲड करूया। पाव चमचा बघा हिंग ॲड करते आहे। पाव चमचा हळद ॲड करते। एक चमचा लाल तिखट ॲड करते ह्याच्यामध्ये आणि अर्धा चमचा गरम मसाला। मसाले ॲड केल्यानंतर परत एकदा चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे। आणि आता ह्याच्यामध्ये शिमला मिरची जी कापून ठेवलेली होती ती ह्याच्यामध्ये ॲड करायची आहे। सुरुवातीला परतताना फास्ट गॅसवर शिमला मिरची चांगली परतून घ्यायची आहे, म्हणजे तिला आपण जेव्हा वाफवतो ना तेव्हा पाणी सुटत नाही। नाहीतर तुम्ही ते हिला मंद गॅसवर परतलं आणि झाकण ठेवलं ना तर शिमला मिरचीला भरपूर असं पाणी सुटतं आणि मग त्या भाजीची पूर्ण चव बदली, म्हणजे एकदम बदली होते चव। म्हणून सुरुवातीला आपण जेव्हा शिमला मिरची फोडणीमध्ये ॲड करतो ना तेव्हा फास्ट गॅसवर तिला परतायचं। आता बघा मी ह्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर ॲड केलेली आहे आणि चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे। गॅस मी फास्टच ठेवलेला आहे आणि फास्टच ह्याच्यावर जरा 2 मिनिटं असं परतून घ्यायचं आहे। फास्ट गॅसवरच परतून घ्यायचं आहे 2 मिनिटं बघा। एकसारखं हलवत राहायचं फास्ट गॅसवर। आता 2 मिनिटं मी परतून घेतलेलं आहे
आता गॅस मीडियम फ्लेमवर करूया आणि तिला 2 मिनटं झाकण लावून ठेवूया भाजीला। 2 मिनटानंतर बघा शिमला मिरचीला पाणी एवढं सुटलेलं नाही आहे। आता ह्याच्यामध्ये आपण भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट ॲड करते आहे। बघा मी भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट या भाजीमध्ये खूप मस्त लागतं, चव अप्रतिम लागते भाजीची, तर तुम्ही आवर्जून ह्याच्यामध्ये ॲड करा। आणि आता परत आपल्याला फास्ट गॅसवर 2 मिनटं परतून घ्यायचं आहे। पाणी जे सुटलेलं होतं ना शिमला मिरचीला ते बघा शेंगदाण्याने पूर्ण ऑब्झर्व केलेलं आहे। आणि आता 1 मिनिट आपण झाकण लावून ठेवूया। 1 मिनिट झाकण लावून ठेवायचं आहे। भाजी ऑलमोस्ट आपली तयार झालेली आहे। फक्त शेंगदाण्याचा कूट टाकल्यामुळे आपण झाकण लावून ठेवलेलं आहे। तर 1 मिनिटानंतर बघूया भाजी। तर 1 मिनिटानंतर बघा झाकण काढते। भाजी मस्त त्याचा सुगंध येतोय भाजीचा आणि छान अशी बघा सुक्की भाजी छान झालेली आहे। शिमला मिरचीची छान मस्त बघा सकाळच्या डब्याला मस्त अशी पटकन होणारी ही 6 ते 7 मिनिटांमध्ये भाजी तयार होते शिमला मिरचीची। तुम्ही डब्याला सकाळच्या डब्याला तुम्ही देऊ शकता। कोणी कोणी बघा शिमला मिरचीची भाजी खायला कंटाळा करतो, पण ही शिमला मिरची तर कच्ची चायनीजमध्ये असेल तर ती लगेचच खाल्ली जाते। तर आज आपण तशीच भाजी केलेली आहे मस्त अशी। तर बघा आता मी मिस्टरांचा डब्बा भरते आहे। मिस्टरांच्या डब्याला आणि मुलीच्या डब्याला ही मी सकाळ सकाळी भाजी केलेली आहे। तर चला आता मी डब्बा भरून देते आणि भाजी बघा मस्त झालेली आहे। तर तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही पण अशीच भाजी करून द्या डब्याला। एक चपाती जास्त घेऊन जातील डब्याला, एवढी मस्त भाजी होते। हे बघा भाजीचा रंग बघा पण किती सुंदर आलेला आहे। शिमला मिरचीचा रंग बदली नाही झालेला आहे, नाहीतर तुम्ही जास्त शिजवली ना शिमला मिरची तर ती काळपट होते। तर भाजी मस्त झालेली आहे, डब्बा पण मस्त भरून झालेला आहे। तर तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा हा व्हिडिओ। आणि चॅनलवर तर फर्स्ट टाइम आला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। थँक्यू।